श्री स्वामी समर्थ आपल्या मा चॅनलमध्ये स्वागत आहे। तर हे आहे आमचं मुंबईमधील मूळ घरातला देवारा आणि आज मुहूर्तमेढ असल्याने आम्ही इकडे आंब्याचं डहाळं कर त्याचबरोबर मुसळ आणि जातही पुजून घेतलेला आहे। तर आता आम्ही इकडे हळद दळण्याचा कार्यक्रम करणार आहोत। या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई चुलत जाऊबाई, तर यांच्या सख्या दिराचं लग्न आहे। तर त्या आणि मी आता इकडे हळद दळून घेत आहोत आणि आमच्या काकी आहेतच आम्हाला गाईड करण्यासाठी, तर त्याप्रमाणे आम्ही इकडे आता करत आहोत। हॅलो काकींकडे हाँ करते 5 मिनिट। तर अशा तऱ्हेने इकडे आमची हळद दळून झाली आहे आणि अगदी मोठ्यांकडूनच आपण हे सर्व काही शिकत असतो, आपल्या रूढी परंपरा। तर हे सर्व मीही पहिल्यांदाच करत आहे, तर खूप छान वाटलं आणि अशा तऱ्हेने आमचा मुहूर्तमेढाचा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला आहे। तर सकाळी आपण पाहिलं की आपण हळद दळली, जात्याची पूजा केली। तर आता आपण कुमारिका पूजन करणार आहोत। तर इकडे आमच्या छोट्या छोट्या कुमारिका आलेल्या आहेत, तर बघूया। तर हे पाहू शकता तुम्ही, हे असं काही डेकोरेशन केलेलं आहे बिल्डिंगच्या खाली आणि त्यानंतर ही बिल्डिंग आहे। तुम्ही पाहू शकता संपूर्ण बिल्डिंगला लाइटिंगनी सजवण्यात आलं आहे। तर रात्रीचं दृश्य खूप छान दिसेल। तर इकडे आहे आमचा अथांग, तर इकडे केळीची पानं वगैरे आहेत, तर हे आता अजून लावायचे आहेत आणि इकडून आपल्याला वर जायचं आहे। ली आहे आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर आणि इथं सर्व कार्यक्रम आम्ही करणार आहोत। तर हळदीचा खूप मोठा कार्यक्रम होणार आहे। तर इकडे तुम्ही पाहू शकता या साईडला स्टेज बनवला आहे आणि इकडे सर्व स्टेज असणार आहे आणि समोर सर्व इथं सिटिंग अरेंजमेंट असणार आहेत। तर इकडे तयारी सुरू आहे आणि ह्याच्या बॅक साईडला इकडे टेबल्स चेअर्स आहेत रिफ्रेशमेंटसाठी। तर अशा तऱ्हेचं काही सेट असणार आहे, अजून तयारी सुरू आहे आणि इकडे मोठं वडाचं झाड आहे, तर ह्याला पण लाइटिंग सोडलेली आहे। तर संध्याकाळी खूप छान दृश्य दिसेल। आणि इकडे आहे माझा छोटा पुतण्या अथांग। तर अथांग तू काय करणार आता? खेळायचं ना आपण बॅट बॉल? हाँ चल, मी बॅटिंग करू की बॉलिंग? ओके थँक्यू, चल ओके रेडी टाकू का? वाव गुड शॉट। तर आता आपण नवरदेवांना घेऊन चाललो आहोत देवळामध्ये
नारळ ठेवण्यासाठी आणि त्यांना लग्नासाठी आमंत्रण देण्यासाठी आणि सर्व विघ्न न येता लग्न व्यवस्थित पार पडावं म्हणून. तर आता आम्ही आलो आहोत मारुती आणि दत्ताच्या देवळामध्ये. हे अगदी आमच्या शेजारीच आहे. माझे मिस्टर आणि सगळी त्यांची भावंड, अगदी हे नवरदेव देखील अगदी लहानपणापासून या मंदिरामध्ये येतात. त्यांच्या बालपणीच्या खूप साऱ्या आठवणी इथे आहेत. तर हे आहेत मारुती राय, या साईडला आहेत गणपती बाप्पा, मध्ये दत्तगुरू आणि या साईडला आहेत कालभैरव. तर या आहेत आमच्या मामी. तर या सांगतायत कसं काय करायचं आहे ते. आणि आमच्याबरोबर आहे अष्टिका पण. अष्टिका ही माझी पुतणी आहे, म्हणजे माझ्या मोठ्या दिरांची मुलगी. तिथून आता आपण आलो आहोत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी. तर साईबाबांची अगदी छोटीशी अशी संगमरवरी खूप सुंदर मूर्ती आहे. जेव्हापासून ही आमची बिल्डिंग आहे तेव्हापासूनच अगदी वडाच्या झाडाखाली हे छोटंसं मंदिर साईबाबांचं संगमरवरी आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. हो, हळदीची तयारी आता आपण करणार आहोत, तर ते पाहूया. मामी डान्स करायचं, बेंजो पण आहे, डीजे पण आहे. ती स्क्रीन लावली आहे, तर नरेने स्क्रीन आणली आहे मागे. तर आता आम्ही मुहूर्तासाठी हळद लावून घेणार आहोत दादांना. आणि त्यानंतर संध्याकाळी मोठा कार्यक्रम असणार आहे हळदीचा टेरेसवर. तर मामीने इथं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ताटाभोवती आणि छान मध्ये हळद ठेवण्यात येईल. मम्मी काकीला पण उभा केला. मला फोटो पाठव ना ट्रेंड. लडके वाले सँडी शालू आणि 18 फेब्रुवारी 2024 लग्नाला या. तर इकडे आमचे नवरदेव रेडी होत आहेत हळदीसाठी. छोटू दादा कसं वाटतंय तुम्हाला? तर आता मामीच त्यांना बाहेर घेऊन येऊन पाटावरती बसवणार आहेत. तर इकडे आमचे नवरदेव बसलेले आहेत पाटावरती खाली. आणि त्यानंतर आता त्यांना हळद लागणार आहे. तर छोटू दादा कसं वाटतं तुम्हाला? तर इकडे सर्वजण आलेले आहेत हळदीसाठी. तर या नवरदेवांच्या मावशी आहेत, या काकी आहेत, त्यांच्या 2 मुली, या आत्या आहेत, काका आहेत आणि हे आहेत आमचे काका, म्हणजेच नवरदेवांचे वडील आहेत. ये पुढे गाणं बिणं काय नाही. गाणं लाव
मामी वरती बघ. स्माइल दिस. डॅडीच्या मोबाईल, त्या मोबाईलवरून इथून फोटो काढते. डायटिंग वर हा काय आहेत मी इकडे. तुम्ही तयारीतच बसलो इकडे. सगळे येऊ दे, यायलाच पाहिजे ना. ते स्माइलिंग होत. हा हा डायरेक्ट व्हिडिओ मध्येच आहे. सगळ्यांची चोरी पकडली आहे. तर अशा तऱ्हेने आमचा हळदीचा कार्यक्रम मुहूर्तावर पार पडला आहे. तर संध्याकाळी मोठा कार्यक्रम असणार आहे, पाहायला विसरू नका. खूप धमाल मस्ती असणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इकडे आमचे नवरदेव स्वामी महाराजांची पूजा करतायत, त्यांना हार घालतायत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.